नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आपल्या समोर एखादा रस्ते अपघात झाला की आपण शांतपणे त्या ठिकाणाहून निघून जातो, असा एक सर्वसामान्य समज आहे। जर आम्ही पोलिसांना या घटनेची माहिती दिली किंवा पीडितेला रुग्णालयामध्ये घेऊन गेलो तर पोलीस नंतर आम्हालाच या प्रकरणामध्ये अडकवतील। लोकांची ही विचारसरणी बदलण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे। आता जर तुम्ही रस्ते अपघातातील पीडिताला किंवा पीडितेला मदत केली तर केंद्र सरकार तुम्हाला 25,000 रुपयांचं बक्षीस देणार आहे। देशामध्ये सुरक्षित प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पीडितेला लवकरात लवकर मदत मिळावी आणि त्यांचे प्राण वाचावेत यासाठी हे केलं जात आहे। नितीन गडकरी म्हणाले की रस्ते अपघातातील पीडितांना तात्काळ रुग्णालयामध्ये नेणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेमध्ये 5 पटीनं वाढ करण्यात आली आहे, कारण आजपर्यंत ही रक्कम फक्त 5,000 रुपये होती। आता ही रक्कम वाढवून 25,000 रुपये केली गेली आहे। रस्ते सुरक्षेवरील एका टेलिव्हिजन कार्यक्रमादरम्यान अभिनेते अनुपम खेर यांच्याशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला बक्षीस रक्कम वाढवण्याचे निर्देश दिलेत। रस्ते अपघातातील बळींना पहिल्या तासामध्ये रुग्णालयामध्ये नेणाऱ्या व्यक्तीसाठी सध्याची बक्षीस रक्कम ही खूपच कमी असल्याचं सांगण्यात येत आहे। अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून आलंय की पोलिसांना हिट अँड रन प्रकरणामध्ये कोणताही साक्षीदार सापडत नाही। अशा परिस्थितीमध्ये पोलीस ज्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली त्याला साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न करतात। रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करण्याऐवजी लोक कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून पोलिसांना फोन करणं किंवा त्यांना मदत करणं टाळतात। अनेक प्रसंगी पोलीस साक्षीदार बनण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याची धमकी देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही करतात। रस्ते अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने ऑक्टोबर 2021 पासून बक्षीस रक्कम योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत रस्ते अपघातामध्ये गरजूंना मदत करणाऱ्यांना एक प्रमाणपत्र दिलं जातं, जेणेकरून पैसे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावेत याची खात्री करता येईल। पैसे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्यासाठी पुरस्कार प्रक्रिया आणि प्रमाणपत्र स्पष्टपणे नमूद केलेलं असतं। या योजनेअंतर्गत आतापर्यंत किती लोकांना पैसे देण्यात आले आहेत याची माहिती सध्या तरी उपलब्ध नाही। नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये सांगितलं की रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही कोरोना महामारी, युद्ध आणि दंगलींपेक्षा जास्त आहे। यापैकी 66% मृत्यू हे 18 ते 34 वयोगटातील आहेत, ज्यामुळे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात। त्यांचं दुःख असह्य आहे। दरवर्षी शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवरती आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी 10,000 मुलं ही मारली जातात। तर मग आता जर लवकरात लवकर या जखमींना उपचार मिळाले तर यातील बऱ्याचशा लोकांचे प्राण हे वाचू शकतात। यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे। तर मग मित्रांनो, इथून पुढे आता जर तुम्हाला कधीही कुठे रस्ते अपघात झालेला दिसला तर तिथनं निघून जाण्याऐवजी तुम्ही पोलिसांना मदत करावी, हा या घटनेमागचा उद्देश आहे। तर मग मित्रांनो, ही योजना तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।